नमस्कार. आजच्या आपल्या सत्संगातील प्रश्नोत्तरांच्या या भागामध्ये सर्वांचं स्वागत. पूज्य स्वामीजींना मंगळवंदन करून आपण प्रश्नोत्तरांच्या सत्राला सुरुवात करूया. मला ईश्वर जाणून घ्यायचा आहे, तर त्यासाठी मला मदत करणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत? पहिला म्हणजे माझ्यावर होणारे संस्कार, माझी शिस्तबद्ध असलेली जीवनशैली. हे जे ईश्वरापर्यंत जाणं आहे किंवा त्याला समजून घेणं आहे, त्याच्यासाठी एक स्पेसिफिक शास्त्र आहे, त्याला आपण अध्यात्मशास्त्र म्हणतो. शास्त्र आहे म्हणजे प्रयोगशाळा आली, प्रयोग करणं आलं आणि त्या प्रयोगशाळेमध्ये लागणारे अपरेटस आले. शरीररूपी प्रयोगशाळेमध्ये अंतरंग चतुष्टय ह्या अपरेटसनी आपण हे शास्त्र समजून घेणार आहोत. सुरुवात करताना आपण संत चरित्रांचं वाचन करणार आहोत. तर संत चरित्रांचं वाचन कशासाठी? तर हेच ॲपरेटस, हीच प्रयोगशाळा वापरून त्यांनी ईश्वरापर्यंत पोचायचा प्रयत्न केला आहे आणि त्यांना तो गवसला, म्हणून संत चरित्र. स्वामीजी, जेव्हा आपण जाणकारांना विचारतो की मला ईश्वर समजावून घ्यायचा आहे, तर त्यांच्याकडनं पहिला रिप्लाय असा येतो की तू आधी तुला समजून घे. अर्थात मी मला समजावून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं असतं? मला तुमचीच एक कविता इथे आठवते. ती अशी होती, तू तुझा समजून घे रे, जाणून वाट ही चाल जीवा, अनेक काटे रुततात पायी, ध्येयी विफलता जाण म्हणा. स्वामीजी ह्या अनुषंगाने आम्हाला या प्रश्नाबद्दल मार्गदर्शन करा की मी मला जाणून घ्यायचं म्हणजे काय करायचं? आपण आपल्याला जाणून घ्यायचंय म्हणजे संतांनी काय जाणलं त्या पद्धतीत जाणून घ्यायचं आहे. बरोबर. संतांनी काय जाणलं असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यांनी त्यांचं ज्योतिर्मय स्वरूप जाणून घेतलं. बरोबर. आता कवितेचा आधार त्यांनी दिला, त्याच्यामुळे कवितेच्या भूमिकेतनं ज्योतिर्मय स्वरूप हे संतांनी जाणलं, जे खरं आपलं स्वरूप आहे. बरोबर. परंतु आपल्याला या ज्योतीचं स्वरूप कधीच कळलं नाही. त्यामुळे हे कसं जाणायचं आणि साधन जे दिलेलं आहे त्या अंतरंग चतुष्टय आणि शरीर, म्हणून या सगळ्याचा वेध आपल्याला घ्यायचा आहे. मग आपला अंतरंग चतुष्टय आणि आपल्या शरीर या साधनांची स्थिती काय आहे हे समजणं प्रथम गरजेचं आहे. आपल्याला जाणणं म्हणजे काय? हे आपलं मन, आपली बुद्धी, आपलं चित्त, आपला अहंकार आणि आपलं शरीर याला जाणायचं. शरीर जाणण्याचा विषय जो आहे तो आपण डॉक्टरांवर सोडून देऊ. बरोबर. त्याच्यामुळे त्या विषयाचा आपल्याला काही खूप माहिती असण्याची गरज नाही की माझं हृदय किती वेळा धडधडतो, किती मिनिटात किती होतं, किती पावलं. ते ठीक आहे, काही प्रमाणात हल्ली शारीरिक दृष्ट्या कॉन्शियसनेस वाढलेला असल्यामुळे शरीराची धारणा चांगली ठेवावी इतपत माणसाचं शरीर सुदृढ असावं की जेणेकरून त्याला साधनेला उन्मुख होता येईल. साधकाची जी अपेक्षा आहे ती एवढीच आहे, साधकाकडून असणारी अपेक्षा. आता प्रश्न असा निर्माण होतो की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांची स्थिती काय आहे हे जाणणं. मागच्या वेळेला जो आपण मागच्या प्रश्नाच्या वेळेला जो विषय होता तो विषय कसा होता की आपली जी स्थिती काय आहे की आपण आपल्यामध्येच पशुवत आहोत का मानवासारखे आहोत का आपण ईश्वरत्वाच्या जाणीवेत आहोत, म्हणजे आत्म्याच्या जाणीवेत आहोत. म्हणून पशुची अवस्था आणि आत्मस्थिती हे 180 मध्ये आहेत, लक्षात. आणि माणूस हा काटकोनात उभा आहे. मनुष्यत्व आपण उभे आहोत का? हाच तर तपासायचा विषय आहे. लक्षात. हाच तपासायचा विषय आहे
की आपण पशुत्व आणि मानवत्व याच्यामध्ये कुठल्या डिग्रीवर उभा आहोत. म्हणून पशुत्वाला 90 डिग्री मध्ये जावं लागणार आहे आपल्याला, म्हणजे कटिंग एजच वापरावं लागतं. 90 डिग्री म्हणजे कटिंग एज आहे, लक्षात ठेवा. त्याशिवाय पुढचा प्रवासच सुरू होत नाही अध्यात्माचा. म्हणून मानवत्वाची गुणात्मकता ही रामजीवनातनं कळते की सात्विकतेच्या परमसीमेवरती असणारी गुणात्मकता ही रामजीवनाच्या मनुष्यत्वातनं ईश्वरत्वाकडे जाणारी पहिली अवस्था आहे. म्हणून रामाला मनुष्य जीवनाचा आधार मानला जातो. त्याचं कारण ते आहे. आता आपण जर पशुत्व आणि मानवत्व याच भूमिकेत असू तर आध्यात्मिक दृष्ट्या यालाच बद्ध, अर्थार्थी, मुमुक्षु असं म्हटलेलं आहे. अजून साधक झालेला नाही. परंतु याच भूमिकेतनं योगी अरविंदांनी खूप छान त्याचं वर्णन केलेलं आहे की जे आपल्याला लागलीत भावू शकतं. योगी अरविंद काय म्हणतात की तू पशुत्वाच्याही खालचा आहेस, ज्याला जडाश्रित मनाची अवस्था त्यांनी म्हटले. जडाश्रित म्हणजे अज्ञानात अक्षरशः भिनलेली मानसिकता, ती जी पशुच्याही खालची, ज्याला जडाश्रित मनाची अवस्था म्हटल्या जाते. आणि अशी माणसं, अशा मानसिकतेतली माणसं असतात ज्यांना ते मेटल मॅन असं म्हटलं जातं. ते फक्त स्वतःच बघतात, आपल्या कुटुंबाचं सुद्धा नाही. आणि इतकं अज्ञान असतं की त्यांच्या म्हणजे काय प्रारब्धानी एखाद्या वेळा त्यांना चांगली परिस्थिती मिळालेली असेल तरी ते मग स्वतःच एकटेच जातील हॉटेलांमध्ये, एकटेच सर्व मौज मजा करतील, बायका पोरं घरातच, आणि माणूस एकटाच हिंडतोय गावभर मजा करत. आणि तेही अशी लोक असतात बरं. आणि ही फक्त श्रीमंतातच असतात असं नाही, गरीब, अगदी गरीब लोक सुद्धा त्यांच्या झोपडपट्टीमध्ये राहतात, बायकोला मारहाण करतात, तिने कमवलेल्या कामवालीचे पैसे तिच्याकडनं काढून घेतात आणि स्वतः जाऊन दारू पितात. पण पोरांना रोजी रोटीची भाकरी सुद्धा देत नाहीत. अशी परिस्थिती. ही जी वृत्ती आहे ही मानसिकता नाही का? आणि ती दिसायला माणसंच आहेत, लक्षात ठेवा. दिसायला माणसंच असतात, वरपांगी कळणार पण नाही. त्यामुळे ही जी अंतरंग चतुष्टयाची जी अवस्था आहे, त्या वृत्ती, त्यातनं ज्या वृत्ती तयार होत आहेत, त्या वृत्तीनं जी मानसिकता आहे त्याला मेटल मॅन असं म्हटलं जातं. याचा अर्थ तो पुरुषच असतो असंही नाही, बायका पण तशा असू शकतात असं काही समजायचं कारण नाही. त्यामुळे पुरुष आणि बायका असा भेदच करू नका. ईश्वराच्या दृष्टीतनं सर्व भूतच आहेत. भूत म्हणजे भूतच आहेत दोन्ही अर्थाने, श्लेषातनं सुद्धा. त्यामुळे हा जो मेटल मॅनचा प्रकार झाला हे किती अडकलाय बघा. पण याचा अर्थ त्याच्या घरात देवाचा फोटो नसतो का? असतो. तो जेव्हा शुद्धीवर येतो तेव्हा देवाला नमस्कार करू शकतो, ते बघतो तरी किमान, फेकून देत नाही घरातला फोटो. दुसरी अवस्था कुठली आहे? दुसरी अवस्था मानसिकतेतली अशी असते की ज्याला ते ॲनिमल मॅन म्हणतात. माणूस असून जनावर. डुक्कर पाहतो ना आपण, कचरा पेटीच्या भोवती असतात,
त्या डुकरालाही डुकरी नसते, तिलाही पिलावळ असते. सर्वजण आनंदात कचरा डेपोमध्ये अत्यंत धुडगूस घालून आनंदात जगत असतात, पण स्वतः पुरतेच जगत असतात. कैक कुटुंब व्यवस्था आजच्याही दिवशी अशा दिसतात की ते फक्त आणि फक्त आपल्या पोरांचाच विचार करतात आणि आपल्या पोरांशिवाय दुसरं त्यांना जगच नसतं. ही कुठली वृत्ती? ही डुकराचीच वृत्ती झाली. म्हणून याला माणूस असून पशु असं म्हटलं जातं, याला ॲनिमल मॅन म्हणतात. मग घरात सर्व फोटो असतात, अगदी सत्यनारायण करतात. बद्ध भक्त कसा असतो बघा, अर्थार्थी भक्त कसा असतो बघा. म्हणून याच्यातनं म्हणजे या किती डिग्री झाल्या बघा. म्हणून आपण ज्या पशुत्वाकडनं मानवत्वाकडे येण्यासाठी आपल्यातल्या मेटल मॅनला बाजूला काढायला पाहिजे, आपल्यातल्या ॲनिमल मॅनला बाजूला करावं लागतं. आणि या वृत्ती केव्हाही डोकावत असतात. 24 तासाच्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी प्रत्येक माणूस हा मेटल मॅन असतोच बघा. कधी ना कधीतरी तो ॲनिमल मॅन असतोच. आणि मग पुढे तो जेव्हा त्याच्या मनबुद्धीच्या विकसित यंत्रणेतनं मुमुक्षुच्या जाणीवेत जायला लागतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने मॅनली मॅन व्हायचा प्रयत्न करतो. मग तो कुटुंबाच्या पुढे समाजाचा विचार करू शकतो. समाजाच्या जाणीवेतनच पुढे त्याच्या विकसित भूमिका तयार होतात. त्याच्या मित्रांना मदत करणं, कुटुंब व्यवस्थेतील आपल्या नातेवाईकांना मदत करणं, या सर्व गोष्टी समाज बांधणीतनं विकसित होण्यासाठी तयार केलेल्या आहेत. याला कुटुंब व्यवस्था असं म्हटलं जातं. परंतु आध्यात्मिक जाणीवेमध्ये जेव्हा वैयक्तिक स्तरावरती येतो, तेव्हा हा मुमुक्षु सुद्धा मॅनली मॅनच्या पुढे जावा लागतो. जो साधक या स्थितीमध्ये जाणं म्हणजे तिथे त्याचा आतापर्यंत त्याचा जो जीवन जगण्याचा क्रम होता त्याला प्रपंच म्हटला जात होतो. त्या परमार्थात त्याचा पाय हळूहळू तो गोवायला लागतो. परमार्थात स्वतःला अडकवून घ्यावं लागतं. तर अशा प्रकारे हा माणूस विविध स्तरावरनं पुढे जातो आणि हाच मॅनली मॅन पुढे सुपरमॅन म्हणजे संताच्या जाणीवेत जात असतो. म्हणून पुढचा प्रवास जो आहे हा प्रवास साधकातनं अधिक साधकत्व आणि त्या साधकत्वाच्या अधिक साधकत्वाच्या जाणीवेतनं सिद्धावस्थेपर्यंत जाणं, याला खऱ्या अर्थाने ओम पूर्णमिदं पूर्ण इदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ही जी संकल्पना आहे, जी उपनिषदांनी सांगितलेली आहे, ती मॅनली मॅनच्या पुढची आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. असा हा विकास आहे. मला वाटतं तुमच्या प्रश्नाला मला शोधायचं आहे किंवा आपल्या सगळ्यांना स्वतःला शोधायचं आहे. याकरता स्वामीजींनी मार्गदर्शन जे केलं तर ते शोधणं, जाणणं, याचा अर्थ शारीरिकदृष्ट्या मी कसा आहे, उंच आहे, बारीक आहे, जाड आहे, गोरा आहे, सावळा आहे, ह्याच्यापेक्षा अंतरंगातनं मी कसा आहे, माझे गुण काय आहेत, माझी वृत्ती कशी आहे, प्रसंगानुरूप मी काय पद्धतीने ॲक्ट होतो आहे, ह्या पद्धतीने आपल्याला आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं आहे. बरं, हे आत्मपरीक्षण फक्त काही काळाकरता नसून ते 24 तासासाठी आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजे आपण स्वतःला आपल्या गुणांमधनं जाणून घ्यायचं आहे. तर स्वामीजी, मला असं विचारायचं आहे की हे गुण जाणून घेत असताना अंतरंग चतुष्टय म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, तर ह्याचं ॲनालिसिसमध्ये ह्या ॲपरेटसचं नक्की काय काम असतं?
हे ॲपॅरेटस आहे एवढं नक्की. शास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला तुम्ही तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, मन हे 2 प्रकारे काम करत असतं. किंबहुना मन आणि बुद्धी या दोन्हीही गोष्टी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असंही समजायला हरकत नाही. मन हे बुद्धीच्या जाणीवेतनं काम करतं आणि मन हे स्वतः सुद्धा फिरत राहतं. कारण मनाचं फिरणं म्हणजे काय? संकल्प आणि विकल्प. छोट्या मनाला कसं समजणार आपण? शरीर जर सोडलं तर आपल्याला मन हे कधी कोणी पाहिलं नाही, अनुभवलेलं आहे. बुद्धी कोणी पाहिली नाही, मेंदूचं ॲनालिसिस केलं जातं. पण बुद्धी ही स्वयंभू मेंदूमध्ये कार्य करणारी शक्ती आहे. मनही त्या शक्तीचाच भाग आहे. आणि ही बुद्धी कशा प्रकारे कार्य करते याचाही विचार करायला पाहिजे. आणि मन आणि बुद्धी यांच्या जाणीवेतनं एकत्रित जो रिझल्टंट इफेक्ट मिळतो त्याला चित्त असं म्हटलं जातं आध्यात्मिकदृष्ट्या. म्हणून मन हे संकल्प विकल्पाने जाणलं जातं. म्हणजे जसं आपण आपल्या घरी एखाद्या वेळा कुठे बाहेर जायचं असेल, आरशासमोर उभं राहिलो, लग्नाला जायचं असेल, आपण काय करतो की हा शर्ट घालू का तो शर्ट घालू. मग आपण काय करतो, नाही हा घालू. बघा मनात फिरतंय, हा घालू. मग त्याच्यावरती आपण ठरवतो हा शर्ट घालू. पण नंतर पॅन्ट घालायची. कुठली पॅन्ट घालायची? ही पॅन्ट घालू का ती पॅन्ट घालू? बरोबर. मग ठरवलं जातं ही पॅन्ट घालू. ठरलं. मग हा शर्ट आणि ही पॅन्ट घातल्या जाते. घातल्यानंतर लक्षात येतं की हे मॅचिंग बरोबर होत नाही. परत ते बदलतं. हा जो सगळा प्रकार चालतो त्याच्यामध्ये बदलाबदली सतत चालतं. बायकांना तर का वेळ लागतो आतमध्ये बदलून यायला, कपडे बदलून यायला? त्याची मेन कारण हीच आहे. संकल्प विकल्पातच द्विधा मनस्थिती आहे. हल्ली पुरुषांचंही तसं आहे. विशेषतः तरुण मुलं वगैरे बघा की आपले केस कसे ठेवायचे, किती बारीक ठेवायचे, कशी कटिंग करायची, केवढं सिस्टमॅटिक आहे हल्ली. पूर्वीसारखं नाही. पूर्वी आमची आई जायची, आम्हाला सलूनमध्ये टाकून द्यायची, हे सगळे बाजून टाका म्हणायची. आता तसं नाही. 400-500 रुपये खर्च फक्त केस कापण्याकरता ठेवतात आजकाल. एवढा संकल्प विकल्पाचा खेळ आहे बघा, लक्षात ठेवा. म्हणून दहीहंडी, गणपती उत्सव याचे जे सर्व कार्यकर्ते असतात ते सर्व केश कर्तनालयाच्या विविध मुद्रातनं आपल्याला दिसत असतात कायम. बघा कशा स्टाईली असतात सगळ्यांच्या. ही सगळी मानसिकता आहे आणि अज्ञानग्रस्त आहे. चुकीचे का बरोबर याच्यावर मला टीका करायची, ते दिसतंय ना, ते स्वतःच दाखवत आहेत. तो गणपतीचा फोटो छोटा असतो, कृष्णाचा फोटो छोटा असतो दहीहंडीचा, पण त्याचे जे सगळे संस्थापक मंडळी असतात त्यांचे किती 20-25 फोटो जरी पाहिले तरी कशी कटिंग करावी हे ते दाखवत असतात. ते एवढा आपल्या देहबुद्धीचा प्रभाव आहे जनसामान्यांवर. त्याच्यात किती वेळ जातो बघा. म्हणून हा संकल्प विकल्प असतो. परंतु एनिवे आपण जे ठरवतो तेव्हा शेवटी आपण काय ठरवतो की नाही, की आता मी हा शर्ट आणि हीच पॅन्ट घालणार आहे. असं एकदा ठरल्यानंतर मग आपला मुलगा जरी आला तो म्हणाला, किंवा बायको जरी आली ती म्हणाली की हे तुम्हाला एवढं चांगलं दिसत नाही, तिथं आपला अहंकार जागृत होतो. मी हेच घालणार आहे, तू तुझं बघ. हे जे काय गणित आहे हे अहंकाराचं स्वरूप आहे, लक्षात. असं प्रत्येक ठिकाणी मन, बुद्धी, चित्त, अहंकाराचं काम असतं. आणि चित्त मनबुद्धीच्या या संकल्प विकल्पाच्या हिंदोळ्यावर सतत सैरभैर चित्त झालेलं असतं. कारण बायकोनी एकदा असं म्हटलं की हा शर्ट चांगला दिसत नाही किंवा हे कपडे बदला, आपण ऐकत नाही. पण मनात
बॅक ऑफ द माइंड ते खुटखुट चालतच असतं की खरंच मी चांगला दिसतोय की नाही. पण ज्या लग्नाच्या तिथं जाईल तिथं मुलाकडे बघण्याच्या ऐवजी स्वतःलाच आरशात जाऊन धावलं पाहिजे. एवढं विचित्र आहे. हे मी विनोदासाठी सांगतो आहे, हे खरंच आहे, कारण हा आपलाच विनोद आहे. आणि या विनोदात आपण रोजचं जीवन जगत राहतो. अशा प्रकारे मन बुद्धी कार्य करत असते. बुद्धीचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असा असतो की बुद्धी ही विकारात्मक पण काम करत असते आणि विचारात्मक पण काम करत असते. हे बुद्धीचे दोन पैलू आहेत. आता विकारात्मक बुद्धी जी मी तुम्हाला आता सांगितली की ज्याच्यातनं आपण आपली सर्व ड्रेपरी करत आलो. ड्रेपरी म्हणजे व्यक्तिमत्वाची ड्रेपरी. आपण कसं दिसावं, कसं बोलावं, कसं राहावं, कसं असावं, हे सर्व आपल्या देहबुद्धीच्या बोलीतनं आपण जगत आलेलो असतो. आणि आपल्या तोंडातनं व्यक्तिमत्व कसं ओळखलं जातं, आपल्या कर्मातनं ओळखलं जातं. आपण कुठलं कर्म करतो, कुठल्या संगतीत राहतो, आपण काय कशा प्रकारे व्यक्त होतो. बाहेर सगळ्यांची गोड बोलतो, घरामध्ये मात्र आईवडिलांना भावा बहिणींना मात्र कायम आरडाओरडा करत राहतो. म्हणजे आपल्याच व्यक्तिमत्वातल्या देहबुद्धीच्या या विकारात्मक जाणीवेतनं आपण जगत असतो. आणि याला कारण काय, आपली बुद्धीच नाही. म्हणून या बुद्धीला विकारात्मक बुद्धी असं म्हटलं जातं. आणि विचारात्मक बुद्धी ही नेहमी विवेकाधिष्ठित असते. ती देहबुद्धीच्या पलीकडे मी खरोखर चांगलं कसं वागावं. प्रभू रामचंद्र कसे वागले किंवा मोठे मोठे जे जायंट पर्सनॅलिटीज असतात, लोकमान्य टिळक आहेत, विवेकानंद आहेत, जे समाजाभिमुख होते, ही लोक कसे वागतात किंवा कसे वागले त्यांच्या चरित्रांचं अवलोकन. संभाजी महाराज कसे जगत होते त्यांचं अवलोकन, शिवाजी महाराजांचं अवलोकन, बाजीराव पेशव्यांचं अवलोकन, त्यांच्या कर्तृत्वाचं अवलोकन आणि त्याची माझ्याशी जुळवणी करणं, हा आपल्यातला विचारात्मक भाग असतो. म्हणून सामाजिक दृष्ट्या ह्या सर्व जे आपले ज्याला आयडॉल्स म्हणतो आपण, नेते स्वरूप, पुढारी स्वरूप ज्यांना म्हटलं जातं, यांचा अभ्यास का करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामुळे आपली विचारशक्ती वाढू शकते. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्या व्यक्तिमत्वामधल्या दोषांना आपण आपोआप बाजूला सारण्याची व्यवस्था व्हायला लागते. म्हणजे मन हे कसं वागेल याचा विचार करतात. म्हणून घरातही आपण चांगले वागू शकतो, बाहेरही चांगले वागू शकतो. आपला सर्व दृष्टीचा व्यवहार आपल्या राहणीमानासह ग्राउंड लेव्हलला आपण राहू शकतो, की आपण पण माणसंच आहोत, आपण पण चार लोकांसारखेच आहोत. आपण आपल्याला वेगळं कशासाठी समजायचं. आपल्या कर्तृत्वाने आपल्याला जे मिळालेलं आहे ते ईश्वर कृपेने मिळालेलं आहे असं समजणं. रामाला तर राज्यपदही मिळालेलं होतं, परंतु त्यांनी वडिलांसाठी वडिलांच्या आज्ञेचं पालन करून म्हणून राज्यपदही सोडलं. मग ही कुठली भूमिका आहे, ही विचारात्मक जाणीवेतली भूमिका आहे. मग इथं चित्ताची स्थिरता कशी असते, कारण चित्ताची स्थिरता बुद्धीशिवाय होत नाही. म्हणून भगवंतांनी स्वतः भगवद्गीतेमध्ये तू बुद्धियोग कर असं सांगितलेलं आहे, कारण अर्जुनची मानसिक स्थिती बिघडलेली, म्हणून बुद्धियोग सांगितलेला आहे. त्याचं कारण कळलं पाहिजे आपल्याला प्रत्येक गोष्टीचं. या भूमिकेतनं आपण आपल्या मन बुद्धी चित्त आणि अहंकार जो मी स्वरूप सांगितलं त्याची थोडी वर्किंग स्टाईल सांगितली. आणि हे फार पटकीने घडतं बरं का.
म्हणजे असं काही नाही की याच्यासाठी काही आपण आधी विचार करत बसला पाहिजे की आता मी कसं वागायचं वगैरे वगैरे, असं काही नसतं. इट शुड बी अ स्पॉन्टॅनियस असतं. म्हणून तुम्ही जेवढे सात्विक असता, त्रिगुणांचा विचार तुम्ही सांगितला, म्हणून त्रिगुण जे आहे आपल्यामध्ये सत्व, रज आणि तम असे 3 गुण आहेत. म्हणून सात्विकता कशामुळे येते? सात्विकता ही विचारामुळे येते. सात्विकता ही वाचनामुळे येते. सात्विकता ही तुम्ही जितकं सूक्ष्म वाचन कराल, अभ्यास कराल, तेवढी सात्विकता तुमच्यात येईल. आता याच्यामध्ये व्यावहारिक सात्विकता आणि आध्यात्मिक सात्विकता असा फरक पडतो, कारण देहबुद्धीत आहे. म्हणून जेव्हा तुम्ही व्यावहारिक खूप ज्ञानी होता, जसं तुम्ही मोठे इंडस्ट्रियलिस्ट झालात किंवा तुम्ही मोठे डिग्र्या प्राप्त केल्या, याचा अर्थ त्यांच्याकडे ज्ञान नाही का? ज्ञान आहे, परंतु त्या व्यावहारिक ज्ञान घेतल्यामुळेच मी सांगतो ते खरं असा अहंकार तेवढाच तिथं धारण केला जातो. त्यामुळे त्याचा आध्यात्मिक सात्विकतेशी संबंध येत नाही. म्हणून तीच व्यक्ती जेव्हा ब्रह्मज्ञान घ्यायला लागते, मी कोण या जाणीवेत जायला लागते, तेव्हा खऱ्या अर्थाने ही सात्विकता त्याच्यामध्ये स्थायी व्हायला लागते. म्हणून सात्विकतेचं स्वरूप दुसऱ्यांना फक्त मदत करणं असं नाही. सात्विकतेचं स्वरूप फक्त ज्ञान असंही नाही. सात्विकतेचं स्वरूप माझ्या शोधासाठी, सेल्फ रिअलायझेशनसाठी लागणाऱ्या ज्ञानाच्या भूमिका माझ्या स्थिर करण्यासाठी जी बुद्धी लागते, त्या बुद्धीतनं निर्माण होणारी जी मानसिक स्थिती आहे, त्याला सात्विकतेची वृत्ती असं म्हटलं जातं. म्हणून हे सर्व गोष्टी आहेत अध्यात्माच्या दृष्टीने. म्हणून अहंकार, लोक म्हणतात अहंकार सोडा अध्यात्मामध्ये वगैरे. अहंकार हा कधीच सुटणार नाहीये. उलट अहंकाराचा वापर कसा करायचा हे जर बौद्धिकदृष्ट्या समजून घेतल्या गेलं तर तोच अहंकार मी ब्रह्म आहे या ओळखीसाठी आपल्याला उद्युक्त होऊ शकतो. लोक म्हणतात रजोगुणाचा वापर, आम्ही खूप कर्मी असतो, 14 तास 15 तास आम्ही काम करत असतो, आम्हाला वाचनाला वेळ नाही. काय म्हणावं लागेल? तू मूर्ख आहेस असं म्हणावं लागेल ना. कारण जीवन तुला जे प्राप्त झालेलं आहे 24 तासाचं, हे काही फक्त काम करण्यासाठी प्राप्त आहे का? म्हणून अतिकर्मी हा कर्मयोगी नसतो, लक्षात ठेवा. बहुतेक राजकीय लोकांना असं वाटत असतं की आपण अतिकर्मी असतो म्हणजे कर्मयोगी असतो. योग शब्द आला की ईश्वर जोडला जावा लागतो. जोपर्यंत ईश्वर जोडला जात नाही तोपर्यंत योग शब्द वापरायचा अधिकार कोणालाही नाही. हे स्पष्ट आहे. म्हणून ईश्वराकडे जाणारा जो मार्ग आहे, जे ज्ञान आहे, जे कर्म आहे, जी भावना आहे, त्याला योग म्हटलं जातं. त्याला भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग म्हटलं जातं. आणि याच्यासाठी त्रिगुणांचा वापर करावा लागेल. म्हणून रजोगुणाचा वापर जो कर्मासाठी करायचा आहे तो सात्विक वृत्तीतनं व्हायला पाहिजे. म्हणून सात्विक वृत्तीतनं जेव्हा तो होतो तेव्हा आपल्यामधल्या देहबुद्धीतल्या इच्छा वासनांव्यतिरिक्त माणूस आपल्या जीवनामध्ये कर्म करू शकतो. कारण निष्काम कर्म एकदम अवघड आहे, इतकं सोपं नाही आहे. आणि तमोगुण मात्र अजिबातच नाही. अज्ञान निवृत्ती यासाठी बुद्धी दिली आहे देवानी. म्हणून मी कोण याची भूमिका जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत
ज्ञान घ्यावंच लागतं. म्हणून ज्या लोकांना असं वाटतं ना की आपला आणि अध्यात्माचा काही संबंध नाही, ही लोक पशुवत असतात, की ज्यांना ईश्वर आपल्या स्वतःचीच ओळख करून घ्यायची नाहीये. यांना कोणाला असते अशी वृत्ती? पशूंनाच असते ना वृत्ती. म्हणून माणूस म्हणून आपण जर जगत असू तर आपल्याला अरे मी कोण आहे, मी कशासाठी जन्म झालेला आहे, आज माझं वय 50, 55, 60 जर झाला असेल तर हा विचार किमान या वयात तर यायलाच पाहिजे का नको? नाही तर माझा मी आनंदी आहे, माझा मी खुश आहे, मला दिले त्यात आनंद आहे वगैरे, ही सर्व मूर्खांची लक्षणं आहेत. लक्षात ठेवा. मग भले ते आपले जवळचे असतील, बायको असेल, नवरा असेल, मुलं असतील, जे कोणी असतील ते. म्हणून आपण ठरवायचंय आपण माणसात राहतो आहोत का पशूंमध्ये राहतो. म्हणून साधकावरती ही जबाबदारी तयार होते की त्यांनी का व्यक्तिगत साधना करणं आवश्यक आहे. त्याची कारणच याच्यात दडलेली आहे. कारण त्याला ईश्वर प्राप्ती करायची आहे. माझ्या घरातल्या इतरांना ईश्वर प्राप्तीचा काय हव्यासच नाही आहे. त्यांना पशुसारखंच जर राहायचं असेल तर राहू देत ना, आपण काही बदल करू शकत नाही त्याच्यात. वी आर नॉट मेंट फॉर दॅट. म्हणून आपल्यात बदल, संतांनी सुद्धा बदल करण्याच्या मागे लागले नाही. त्यांनी सत्य ज्ञान सांगितलं, इच्छा सांगितल्या, परंतु त्यांनी कोणाचं परिवर्तन करून दाखवलं असं घडत नाही. त्याचे कारण त्याच्या पाठ, कारण ज्याचा त्यालाच अभ्यास करावा. भले या जन्मामध्ये त्याला पुढच्या जन्मातनं चांगली व्यवस्था प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी कृपा केली असेलही, याचा अर्थ त्यांची साधना त्या जीवाला करावीच लागते. त्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही. कारण या अध्यात्मशास्त्रामध्ये चमत्कारांचं आणि विचित्र विचारांचं सुद्धा फार मोठं जाळ आहे आणि माणूस त्या जाळ्यात अडकला जातो. त्यामुळे सत्य काय आहे, जे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, जे तुकारामांनी सांगितलं, जे योगी अरविंदांनी सांगितलं, त्याच भूमिकेतनं आपल्याला आपल्या जीवनाला सामोरं जावं लागतं. आणि सत्व रज तम जे आपल्या जाणीवेतनं आहेत त्याची ओळख करून घेणं ही सुद्धा आपलीच ओळख आहे. त्याचा वापर करणं ही साधनं आहेत असं समजून त्याचा वापर करायचा आहे. आणि मन, बुद्धी आणि चित्त, अहंकार या चारीही यंत्रणेचा वापर ईश्वरासाठी करायचा आहे. आता हा विषय अजून खूप शास्त्रीय पातळीवर जातो. हे सूक्ष्मदर्शक यंत्र कसं किंवा काय कसं हे आपण नंतर बघू. परंतु थोडक्यात फक्त सांगतो की मगाशी म्हणजे सुरुवातीला आपण जे बोललो की आपलं ज्योतिर्मय स्वरूप आहे, बरोबर. तर आपलं ज्योतिर्मय स्वरूप, चैतन्य स्वरूप आपल्या भ्रूमध्यापाशी आहे. मग ते दिसत नाही आपल्याला. ती जर ज्योती आहे तर त्या ज्योतीचा प्रकाश आहे, लक्षात घ्या. मग तो जो प्रकाश आहे तर तो प्रकाश आपल्यापर्यंत पोचला पाहिजे. सूर्याचा प्रकाश एवढ्या अनंत पोकळीतनं येऊन आपल्यापर्यंत येऊन पडतो. मग आपल्या आतलाच प्रकाश आपल्याला का दिसत नाही असा विचार करा. म्हणून यासाठी आपल्याला साधना करावी लागते. आणि या साधनेचं स्वरूप असं असतं की आपल्याला भ्रूमध्यामध्ये डोळे बंद करून आतून बघावं लागतं. ते नंतर अजून डिटेलमध्ये जाऊ आपण जर वेळ असेल तसा. तर त्याप्रमाणे ती साधना करायची. आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 4 पुठ्ठे आहेत, लक्षात ठेवा. अगदी सोपा प्रयोग आहे, शाळेत किंवा कॉलेजमध्ये आपण केलेला असतो. 4 पुठ्ठे घ्या, एका टेबलावरती ते मांडा, दुसऱ्या बाजूला मेणबत्ती किंवा दिवा लावा आणि त्या 4 पुठ्ठ्यात एकाच आकाराचे 4 पुठ्ठे घ्या, त्यांना मधून छिद्र पाडा आहे ना. आणि मग ते समोरासमोर ठेवा आणि एक दुसऱ्या बाजूनी बघा समोरचा प्रकाश दिसतो का दिसत नाही. बरं, दिसत नाही
कारण ते सर्व छिद्र एका रांगेतच आलेली नसतात. मग आपण काय करतो, ते पुठ्ठे असे एका रांगेत आणतो आणि ती छिद्र एका रांगेत आली की पलीकडचा प्रकाश दिसतो. हाच प्रयोग आहे. साध्य काय आहे, प्रकाश सरळ रेषेत जातो, हा सिद्धांत झाला. साध्य प्रयोगातनं हे मला कळलं, हे विज्ञान मला कळलं, हे माझं साध्य. कारण मला ते प्रूव्ह करायचं आहे, प्रकाश सरळ रेषेत. म्हणून सिद्ध सिद्धांत पद्धती अध्यात्मातली, ज्याला ज्ञान विज्ञान योग असं म्हटलं जातं. ज्ञान हे आहे पण विज्ञान नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून तिथं आपल्या हे लक्षात येतं. कारण काय आहे, आपल्या मुख्यत्वे करून मन बुद्धी चित्त आणि अहंकाराचे पुठ्ठे जाड 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 आहे. कारण प्रवास आपण कसा करतो आहोत, पशुत्वाकडनं मानवत्वाकडे. आणि मानवत्वापर्यंत येईपर्यंत हे पुठ्ठे कमी झालेलेच नाहीयेत, केवढे जाड आहेत. भोग पाडायचं पण अवघड आहे. एखाद्याला तुम्ही ओढून म्हणू शकता का, नाही नाही चला तुम्ही सत्संगाला, येत नाहीत लोक. त्यांना काही घेणं देणं नसतं देवाबद्दल. देवाबद्दल म्हणजे ईश्वर प्राप्तीबद्दल. बाहेरच्या ईश्वराला 100 वेळा दक्षिणा वाहतील, नमस्कार करतील, पायावर डोकं ठेवतील, वेळ पडली तर ईश्वरालाही आपल्या पायाखाली घालतील. इतके विचित्र लोक आहेत. खोटं नाही सांगत. आता मूर्ती फोडणारी लोक काय आहेत, फोडून टाकतात, पायदळीत उडवतात. माणूसच, ही माणसं म्हणायची. राक्षस सुद्धा बरे अशी परिस्थिती. तर रावण तरी देवा शंकराला मानत होता हो, हे तर त्याच्याही खालचे. त्यामुळे इतकं भयंकर आहे हे विश्व. असो, परंतु याच्यामुळे हे पुठ्ठे जे जाड जाड आहेत ना, यांची जाडी कमी करा. ही जाडी कमी केली. जाडी म्हणजे शरीराची नव्हे, पुठ्ठ्यांची, आतले पुठ्ठे, ही जाडी कमी करायची आणि मग छिद्र पाडायचं. ज्याचं छिद्र जेवढं छान आणि जेवढे ज्याची अलाइनमेंट चांगली, तेवढा प्रकाश त्याच्या आतमध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. यालाच तो ऋषी म्हणतो, पूषण्ये कर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन समूह तेजो यत्ते रूपम तत्ते पश्यामी ओ सावसो पुरुषः सोहम अस्मि. ही ती भूमिका आहे. यासाठी या त्रिगुणाचा वापर करायचा. मला वाटतं खूप डिटेलमध्ये उत्तर झालेलं आहे.